गया। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी 6.5 तास एसीबीकडून चौकशी। साळवींच्या घराबाहेर कार्यकर्ते आक्रमक। साळवींना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। मी दोषी नाही, त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात जाणार नाही, राजन साळवींची वक्तव्य। ठाकरेंसोबत राहिल्यामुळे कारवाई अपेक्षित, साळवींचा आरोप। कथित कोविड खिचडी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले सूरज चव्हाण कोर्टात हजर। सुनावणी संपली, थोड्याच वेळात निकाल। शिंदे समितीला सापडलेल्या नोंदीनुसार तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कार्यवाही। राज्य सरकार आणि मराठा आंदोलन अंतर्वाली सराटीत कोणताही तोडगा निघालेला नाही, मनोज जरांगेंचं फेसबुकवरून स्पष्टीकरण। मराठवाड्यात आतापर्यंत 32,000 नोंदी आढळल्या, तर 32,000 पैकी एकूण 18,000 जणांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। दहावी बारावीच्या 68% विद्यार्थ्यांना भागाकार जमेना। यंदाचा देशव्यापी असर सर्वेक्षण अहवाल समोर, तर 21% विद्यार्थ्यांना दुसरीतलं मराठीही वाचता येईना। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राजू शेट्टींसोबत संपर्क। महायुतीत सहभागी होण्याची विनंती केल्याची चर्चा। मोठी ऑफर दिली तरी हुरळून जाणार नाही, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। नाशिकमधील आदिवासी विकास विभागाचे उपआयुक्त सुदर्शन नगरे वादात। कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच धूमधडाक्यात साजरा केला वाढदिवस। पंतप्रधान मोदी उद्या सोलापूर दौऱ्यावर। देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी मोदींचा सोलापूर दौरा। प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानाच्या तिसऱ्या दिवशी अयोध्येत आज 24 पूजा। श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यात स्थानापन्न होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।